दुधी भोपळा म्हटलं ना तर आमच्या घरी खात नाही. तर मी इथे 3 दिवस झाले हा दुधी भोपळा आणला होता. रोज विचारायचे, की भाजी बनवू का? तर नाहीच म्हणायचे. तर म्हटलं चला आता यांना न कळताच आपण याची भाजी बनवूया. तर त्यासाठी मी ते हा दुधी भोपळ्याचं साल असं काढून घेतलंय. त्याच्यानंतर आता आपण याला बारीक किसणीने किसून घेणार आहे. तर सगळा दुधी भोपळा मी या पद्धतीने किसून घेते. आज जर बिया असेल ना तर त्या घालायच्या नाही आहे. वरचं सालच आपण इथे किसून घेणार आहे. तर सगळा दुधी भोपळा या पद्धतीने किसून घेते. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे. तर याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, हळद पावडर घालायची आहे, धने जिरे पावडर, यासोबतच थोडासा ओवा घ्यायचा आहे, हातावर असा चोळून घालायचा आहे. नंतर याच्यामध्ये एक मोठा चमचा दही घालायचं आहे. दही नक्की घालायचं आहे म्हणजे दही स्किप करायचं नाही आहे. यासोबतच 2 चमचे मी याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. नंतर 3 ते 4 चमचे मी सुरुवातीला बेसन घातलं आहे. नंतर आता हाताने मिक्स करायचं. आता दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी घालायचं गरज नाही आहे. आता याला हाताने मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये परत मी इथे 2 ते 3 चमचे बेसन घातलेलं आहे. हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही दुधी भोपळ्यापासून काय काय बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. म्हणजे मी नक्कीच ट्राय करून बघेन. तर आता हे चांगलं सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता ज्यामध्ये ढोकळा बनवतो ना तशी एक प्लेट घ्यायची, नाहीतर कुठलीही प्लेट घेतली तरी चालेल. आता या पद्धतीने याला हाताने पसरवून घ्यायचं आहे. आता खूप जास्त जाड ठेवायचं नाही आहे. थोडंसं पातळच मी इथे पसरवून घेतलं आहे. आता आपण याला वाफवून घेणार आहे. तर पाणी आधीच मी गरम करायला ठेवलं होतं. आता याला 10 मिनिटं आपण वाफवून घेऊया. जोपर्यंत हे वाफवून होतं ना, तोपर्यंत इथे एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे. सोबतच आलं, लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे. 2 टोमॅटो घेतले आहे. आता आपण हे मिक्सरला फिरवून याचं वाटण तयार करून घेऊया. वाटण तयार करून झालं की आता हे साईडला ठेवून घेऊ आणि आता एका बाउलमध्ये एक मोठा वाटी दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद पावडर, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ टाकून घ्यायचं आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर दही आहे ना ताजं दही पाहिजे, खूप जास्त आंबट दही नाही पाहिजे. आता हे चांगले मसाले याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. या पद्धतीने दही मसाल्यामध्ये मिक्स करून टाकलं ना तर दही फाटत नाही. तर आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता साईडला ठेवून घेऊया. आता एका एका पॅनमध्ये तेल घालायचं आहे. तेल घातलं की आता याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊया. यासोबतच आपण जे टमाटर आणि कांद्याची पेस्ट तयार करून घेतली होती ना, ते याच्यात टाकायची आणि आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपण हे कच्चंच तयार केलं होतं त्याच्यामुळे हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर हे चांगलं ड्राय होईपर्यंत आपण याला परतून घेऊया. तर आता इथे बघू शकता या पद्धतीने चांगलं परतून घेतलेलं आहे. तर इथे 5 ते 6 मिनिटं मी इथे चांगलं हे मसाला आहे ना, तो चांगला शिजवून घेतला. आता बघू शकता मस्त असा हा मसाला शिजलेला आहे. रंग देखील याचा चेंज झालेला आहे. आता जे दह्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं, तो याच्यामध्ये घालून घ्यायचं. परत याला मिक्स करून घ्यायचं. आता दह्याला तेल सुटेपर्यंत याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. कारण दही घातल्यामुळे ना दह्यालासुद्धा तेल सुटतं. तर आधी थोडं कमी तेल घातलं ना तरी देखील चालेल. तर आता बघू शकता हे चांगलं मिश्रण आपण शिजवून घेतलं आणि तोपर्यंत हा मसाला शिजत आहे ना, तोपर्यंत इथे बघू शकता आपली जी वडी आहे ना, ते देखील तयार झाली आहे. तर आता याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर खूप जास्त मोठ्या साईजमध्ये करायचं नाही आहे. अगदी छोट्या-छोट्या साईजमध्ये मी ते कट करून घेतलं आहे. आता या वड्या आहे ना, तुम्ही अशाच देखील खाऊ शकता. नाहीतर मग मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करून त्याच्यामध्ये टाकलं ना, तरी देखील अप्रतिम लागते. नाहीतर तुम्ही याला फ्राय करून देखील खाऊ शकता. म्हणजे 2 ते 3 पद्धतीने आपण ही वडी खाऊ शकतो. तर बघा याच्यामध्ये दही घातलं आहे ना, त्याच्यामुळे याची चव खूप छान लागते आणि आतून मस्त अशा सॉफ्ट तयार होतात. तर आता दुसरीकडे बघा आपला जो मसाला आहे ना, तो तयार झाला आहे. आता एकदा याला फिरवून घेऊया. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी इथे एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता हे पाणी चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी वडी तयार करून घेतली होती ते याच्यामध्ये घालायची आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याला झाकून मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं होऊ द्यायचं आहे. तर आता इथे बघू शकता 7 ते 8 मिनिटं मी इथे मंद आचेवर होऊ दिलं होतं. तर त्याच्यामुळे काय होतं वडी जो रस्सा असतो ना तो वडीमध्ये जातो आणि वडी अजून सॉफ्ट होते आणि खायला खूप छान लागते. तर आपली ही भाजी तयार झालेली आहे. वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. सोबतच थोडीशी कसुरी मेथी देखील याच्यामध्ये घातलेली आहे. तर अप्रतिम चव लागते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. रंग बघा किती मस्त आलेला आहे. तेल तुम्हाला जर जास्त वाटत असेल ना, तर तुम्ही तेलाचं प्रमाण कमी घालू शकता. कारण ना दह्याला देखील तेल सुटतं. तर बघा एका बाउलमध्ये मी भाजी काढून घेतली आहे. चपाती भातासोबत अप्रतिम लागते आणि घरात कळत देखील नाही की आपण याच्यामध्ये दुधी भोपळा घातलेला आहे. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये. बाय बाय. टेक केअर.